हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत स्टँडर्ड 3 ची चौथी पोयम, जी की आहे पाणी. तर चला बघूया. एकदा आपण ती पहिले पोयम वाचून घेऊया आणि त्याच्यानंतर मग आपण एक्सप्लेन करूया. कवितेचं नाव आहे पाणी. ऐका, म्हणा, वाचा. जरासे लागता ऊन, पाणी जात रुसून. जात उंच उंच, वाफेच्या विमानी बसून. तिथे लागता हवा गार, जातो राग निघून पार. पुन्हा येत भेटायला, बनून पावसाची धार. पाणी नितळ असतं, जसं पटकन रुसतं. छोट्या मुलासारखं तसं पटकन हसतं. आणि याच्या कवयित्री आहेत डॉक्टर नीलिमा गुंडी. कवयित्री म्हणजे ही कविता लिहिलेली आहे डॉक्टर नीलिमा गुंडी यांनी. आणि जे लोक कविता लिहितात त्यांना म्हणतात कवी किंवा कवयित्री. तर चला बघूया याचं पहिलं कडवं. जरासे लागता ऊन, पाणी जात रुसून. जात उंच उंच, वाफेच्या विमानी बसून. तर कवयित्री बोलतायत, डॉक्टर नीलिमा गुंडी म्हणतात की जरासे लागता ऊन, पाणी जात रुसून. जात उंच उंच, वाफेच्या विमानी बसून. तर जेव्हा उन्हाळा असतो किंवा खूप ऊन पडतं, सूर्य खूप आपल्याला गरमी देतो, त्या सूर्याच्या किरणांनी नदी, तलाव, समुद्र यात असलेले जे पाणी आहे ना, ते गरम होते. आणि मग ते गरम झाल्यामुळे त्यांची वाफ होते आणि ती वाफ उंच उंच जाते. त्यालाच म्हटलंय की पाणी जातं रुसून, म्हणजे पाण्याची वाफ होते. कवी म्हणते की पाण्याची वाफ होते आणि ती पाणी काय करतं, वाफेच्या रूपामध्ये वाफेच्या विमानामध्ये बसून उंच जातं. पुढे काय होते बघा. तिथे लागता हवा गार, जातो राग निघून पार. आणि मग ही जी पाण्याची गरम वाफ वरती गेलेली असते, ती वरती गेल्यावर तिथे ती थंड होते. तिथे तिला थंड हवा लागते आणि मग पाण्याचा राग निघून जातो. आणि मग काय होते बघा, पुन्हा येतं भेटायला, बनून पावसाची धार. आणि ही जी पाण्याची वाफ आहे, ती गरम पाण्याची वाफ जी वरती गेलेली असते, तिथे तिला थंड हवा लागते. आणि ती थंड हवा जेव्हा या वाफेला थंड करते, तेव्हा त्याचं काय होतात, ढग तयार होतात. आणि मग हे ढग मोठे मोठे झाले की ते फुटतात आणि त्यातून पुन्हा काय करतं, पाण्याची धार म्हणजे पाऊस बनून ती पुन्हा ती वाफ जी असते ती पुन्हा पाणी बनून खाली येते. पुन्हा येतं भेटायला, बनून पावसाची धार. पाणी नितळ असतं, जसं पटकन रुसतं. छोट्या मुलासारखं तसं पटकन हसतं. पुढे दिलेलं आहे की आणि हे जे पाणी पावसाच्या रूपात खाली येते ते कसं असतं, नितळ असतं. नितळ म्हणजे खूप स्वच्छ, पारदर्शक, ट्रान्सपरंट असतं, क्लिअर वॉटर असते. नितळ म्हणजे स्वच्छ. आणि कवयित्रीने पाण्याला कम्पेअर केलंय छोट्या मुलांसोबत. त्यांना पाणी छोट्या मुलांसारखं वाटतंय. तर जशी छोटी मुलं पटकन रुसतात आणि मग पटकन रुसवा घालून हसतात, तसंच पाणी पण काय करतं, जसं पाणी वरती जातं गरम होऊन, तसंच पाणी थंड होऊन खाली पण येते धरतीवरती, जमिनीवरती, असं सांगितलेलं आहे. बघा, जसं पटकन रुसतं छोट्या मुलासारखं, तसं पटकन हसतं. तसंच ते हसत हसत जमिनीवर सुद्धा येतं पावसाच्या रूपामध्ये. तर असं हे पाण्याचं चक्र सारखं चालू असतं. म्हणजे पुन्हा ते पाणी खाली येतं आणि मग ते जमिनीवरील नदी, तलाव, समुद्र यांच्यामध्ये साचतं. आणि पुन्हा मग उन्हाळ्यामध्ये त्या पाण्याची वाफ होते, गरम पाण्याची वाफ होते आणि मग परत ते पाणी वरती जातं, पुन्हा थंड होऊन पुन्हा पावसाच्या रूपाने खाली येतं पावसाळ्यामध्ये. असं हे चक्र चालू असतं. तुम्हाला स्क्रीनवर ते व्हिडिओ दिसत असेल की ज्याच्यामध्ये तुम्हाला
प्रॅक्टिकली दाखवलं आहे की कशी पाण्याची वाफ होते आणि कसं पाऊस आपला पडतो. तर मला वाटते ही कविता तुम्हाला समजली असेल आता, किंवा तुम्हाला आता समजलं असेल की पाणी आपल्यासाठी किती अनमोल आहे. पाणी आपल्याला मिळण्यासाठी किती मोठी प्रोसेस होते आणि तेव्हा पावसाचं पाणी आपल्याला जमिनीवर येतं आणि मग ते आपल्या नदी नाल्यांमध्ये साचतं आणि मग ते आपल्यापर्यंत येतं. त्यामुळे सगळ्यांनी पाण्याला काय केलं पाहिजे, जबाबदारीने वापरलं पाहिजे, सांभाळून वापरलं पाहिजे. कारण की दिवसेंदिवस पाण्याचे साठे जमिनीमधलं पृथ्वीवरील आपल्या ज्या धर्तीवरचं पाण्याचं साठं खूप कमी होत चाललेलं आहे. त्यामुळे आपल्याला पाणी आवश्यक तेवढंच वापरलं पाहिजे. कारण की पाण्याशिवाय कोणताही जीव जगू शकत नाही. आपल्याला पाणी हवं आहे. तर अशी ही पाणी कविता होती की तुम्हाला आवडली असेलच आणि तुम्हाला समजली का? आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.